श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथे फ्रेश विद्यार्थी जे 2020-21 या शैक्षणिक सत्रामध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांकरता सत्राच्या आरंभी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो। त्याला इंडक्शन प्रोग्राम असं म्हणतात। आज हा जो इंडक्शन प्रोग्राम आपल्या महाविद्यालयात साजरा होत आहे त्या प्रसंगी सर्वप्रथम मी छत्रपती शिवराय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, कृषिरत्न शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समाजभूषण कैलासवासी पंढरीनाथजी पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। सर्वप्रथम मी श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथे ज्या विविध शाखांमध्ये भाग 1 ला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं मी माझ्या महाविद्यालयाच्या तर्फे तसेच माझ्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि माझ्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो प्रवेश श्री शिवाजी महाविद्यालयात घेतलेला आहे तुमचं भवितव्य घडविण्यासाठी, उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी आणि हे उच्च शिक्षण प्राप्त करून आपलं जीवनमान उंचावण्यासाठी आणि यातूनच समाजाची प्रगती घडविण्यासाठी हा जो प्रवेश घेतलेला आहे हा अतिशय संयुक्तिक असा तुम्ही निर्णय घेतलेला आहे। एका ऐतिहासिक महाविद्यालयामध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे। हे महाविद्यालय श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अंतर्गत 1967 मध्ये तत्कालीन भारताचे पहिले कृषी मंत्री, कायदा मंत्री, सहकार मंत्री डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख ज्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली चिखली येथील समाजभूषण कैलासवासी पंढरीनाथजी पाटील यांनी या महाविद्यालयाची स्थापना 1967 मध्ये केलेली आहे। या महाविद्यालयाच्या स्थापनामध्ये चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य व्यक्तींचा सहभाग त्याच्यामध्ये आहे। मित्रांनो, म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की आपण एका ऐतिहासिक अशा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे। डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख आणि कैलासवासी समाजभूषण पंढरीनाथजी पाटील यांनी एका उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन बुलढाणा जिल्हा जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता, या आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यातील समाजाचा स्तर उंचावण्यासाठी त्यांना उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे हे डॉक्टर भाऊसाहेबांनी आणि पंढरीनाथ पाटलांनी हेरलं आणि याकरता या बुलढाणा जिल्ह्याचा स्तर उंचावण्यासाठी या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या महाविद्यालयाची स्थापना ही विज्ञान शाखेने करण्यात आलेली होती। BSc या शाखेमध्ये गणित आणि बायोलॉजी या 2 विभागाच्या अंतर्गत उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यात आली होती। यथावकाश 1967 नंतर 1970 साली या महाविद्यालयाला कला शाखेची जोड देण्यात आली BA आणि त्यानंतर वाणिज्य शाखेची जोड देण्यात आली श्री शिवाजी विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय। यथावकाश पदवी स्तरावर शिक्षणासोबतच पुढील कालावधीमध्ये विविध शाखांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएटच्या विविध विषयांमध्ये सुद्धा कला शाखेमध्ये MA मराठी, MA पॉलिटिकल सायन्स, MA हिस्ट्री या विषयामध्ये पदव्युत्तर विषयांमध्ये शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्यात आली।
यानंतर वाणिज्य शाखेमध्ये एम.कॉम मराठी मीडियम आणि एम.कॉम इंग्रजी मीडियम या पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी महाविद्यालयातर्फे प्राप्त करून देण्यात आल्या. इथेच महाविद्यालय थांबलेलं नाही. पदवी पदव्युत्तर याच्यासोबतच या महाविद्यालयाचा विद्यार्थी त्या शाखांमधील अत्युच्च शिक्षण प्राप्त करून समाजामध्ये गेला पाहिजे, हे ध्यानात घेऊन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विविध विषयांमध्ये PhD शिक्षणाची सुद्धा संधी या ठिकाणी निर्माण करून देण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेमध्ये बॉटनी, झुऑलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये PhD ची सोय प्राप्त करून देण्यात आली. तद्वतच कला शाखेमध्ये मराठी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या विषयांमध्ये PhD ची संधी प्राप्त करून देण्यात आली आणि वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा PhD ची संधी प्राप्त करून देण्यात आली. नुसतंच पदवी पदव्युत्तर आणि संशोधन स्तरावर विविध शाखांमधून विविध विषयांमध्ये शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देण्यात आलेल्या नसून कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर सुद्धा 11वी 12वी ज्याला आपण म्हणतो, येथे सुद्धा कला, वाणिज्य, विज्ञान शाखांमध्ये तद्वतच MCVC आणि व्होकेशनल विषयांमध्ये शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयामध्ये 11वी पासून तर PhD पर्यंत, म्हणजे उच्च शिक्षणाच्या आरंभापासून तर उच्च शिक्षणाच्या अंतापर्यंत शिक्षण आपण इथे घेऊ शकता आणि परिपूर्ण आपण उच्च शिक्षित म्हणून समाजामध्ये जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, शिकत असतानाच या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी हे विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरांमधून येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक विवंचना असते. वडील शेतमजूर असतात, शेतकरी असतात, मजुरी करणारे असतात किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असतात, परंतु आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे त्यांच्या पाल्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व हेरून महाराष्ट्र शासनाने विविध जाती धर्मातील विविध आर्थिक निकष असलेल्या विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्या ज्या सामाजिक आणि आर्थिक निकषांमध्ये शिष्यवृत्तीची सोय करून देण्यात आलेली आहे त्या सर्व शिष्यवृत्ती पासून पात्र विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये फॉर्म्स भरता येतील आणि ती शिष्यवृत्ती प्राप्त करून घेता येईल आणि ही शिष्यवृत्ती प्राप्त करून घेण्याकरता महाविद्यालय अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करेल. जेणेकरून आर्थिक संपन्नता नसेल तरी सुद्धा या महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपला प्रवेश निश्चित केल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी जो काही अर्ज शासनाला महाविद्यालयाच्या मार्फत सादर करावयाचा आहे, कारण शिष्यवृत्ती महाविद्यालय नाही देत तर शिष्यवृत्ती ही महाराष्ट्र शासन देत असते आणि महाविद्यालयाच्या मार्फत विविध आर्थिक आणि सामाजिक विभागांमधून शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला सादर करावयाचे आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून शिष्यवृत्तीचे अर्ज हे ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याची जबाबदारी प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी जर निर्धारित मुदतीमध्ये शिष्यवृत्तीचे फॉर्म्स ऑनलाईन महाराष्ट्र शासनाला सादर केले नाहीत तर सदर्भ विद्यार्थी हा शिष्यवृत्तीपासून वंचित राहील, त्याला शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही आणि तसेच शासनाची आणि महाविद्यालयाची सुद्धा संपूर्ण फी त्याला भरावी लागेल. म्हणून एखादा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी